नमस्कार. तुम्हालाही बघून वाटलं असेल ना की हा मेदूवडा आहे, तर नाही, हा रव्यापासून बनवलेला एक छान कुरकुरीत नाश्ता आहे. चला रेसिपी शेअर करूया. त्यासाठी जी चटणी बनवलेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा इथे मी कोथिंबीरीच्या दांड्यापासून ही चटणी बनवलेली आहे. त्यासाठी कोथिंबीरीचे असे दांडे, 3 इथे लसूण पाकळ्या, 1 तिखटासाठी मिरची, थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला आता मीठ ॲड करायचं आहे आणि फक्त 2 ते 3 टेबलस्पून पाणी वाटण्यासाठी टाकायचं आहे. आता बघा, छानपैकी ग्रीन चटणी आपली रेडी आहे. ही चवीला एकदम उत्तम, अतिशय छान लागते. आता आपल्याला जो नाश्ता बनवला आहे त्याची रेसिपी बघूया. इथे बघा प्रमाण कसं घेतलेलं आहे. 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1.5 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा वाटी पाणी जास्त घ्यायचं आहे. बघा इथे 1.5 वाटी पाणी मी एका कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. याच पाण्यामध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून ऑइल ओतायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे थोडंसं टिकण्यासाठी. हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. आता ह्याला चांगली उकळी फुटल्यानंतरच आपल्याला हा रवा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि बारीक गॅस करून आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. या पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे हा रवा. बघा अशा प्रकारे छानपैकी परतून घेऊन आपल्याला कढईपासून तो सुटेपर्यंत छानपैकी आपल्याला शिजवायचा आहे. हा रवा शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि बघा आता मी उचलून बघते तर छान कढई सोडलेली आहे या रव्याने आणि गॅस बंद करून आता आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे छान मऊसूत हा रवा होतो. 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून बघितल्यानंतर आपल्याला हा संपूर्ण जे मिश्रण आहे एका खोलगट भांड्यामध्ये किंवा ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे मोठाल्या. आणि हे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये एक बॉईल करून इथे एक बटाटा घेतलेला आहे, तो इकडे छानपैकी कुस्करून ह्यामध्ये टाकायचा आहे आणि हा मऊसूत छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर नाही करायचा आहे. त्याच्यातच तुम्ही हे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे. बघा असं छान स्मूथ हे बॅटर मस्त होतं हे मळल्यानंतर. आता हे जे मळल्यानंतर आहेत आपल्याला ह्याच्यापासून छोट्या छोट्या रिंग्स करून घ्यायच्या आहेत. बघा असा एक छोटासा गोळा मी घेतलेला आहे आणि छानपैकी असा गोल गोल करायचा आणि त्याच्यामध्ये बोटाच्या साहाय्याने असा होल करून घ्यायचा आहे. मस्त तुमच्या अशा रिंग्स तयार होतात. ह्या सर्व पिठाच्या तुम्हाला रिंग्स करून घ्यायच्या आहेत. एका प्लेटमध्ये छानपैकी ह्या रिंग्स करून घ्या. छानपैकी असा गोल आकार द्या त्याला, किंवा तुम्हाला असा आकार द्यायचा नसेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. बघा अजून एक तुम्हाला रिंग करून दाखवते. छानपैकी एक गोळा घेऊन त्याला असं छानपैकी स्मूथ असं मळायचं आहे. त्याला असं थोडंसं प्रेस करून असं बोटाच्या साहाय्याने होल करायचं आहे. बघा मेदूवड्यासारखा याचा आकार दिसतो आणि दिसायला तर छान दिसतंच आणि चवीला त्याच्यापेक्षा सुंदर लागतात. बघा आपल्या सर्व रिंग्स आता आपण ह्या अशा रेडी करून घेतलेल्या आहेत. ऑइल ठेवायचं आहे गॅसवरती तापायला. आता ह्या ऑइलमध्ये छानपैकी हे क्रिस्पी रिंग्स आपल्याला काय करायचे आहेत, सर्व तळून घ्यायचे आहेत.